जे होत्या तसे ते करत आहेत. मी जर झाडू मारला तर त्यांनी पोछा मारावे अशी माझी इच्छा आहे. मी जर कपडे धुतले तर त्यांनी वाळू घालावे. जर मी मुलांची तयारी करून देत आहे तर त्यांनी मुलांना खाली सोडावे. बरोबर. त्याच्यानंतर मी जर भाजी करीन तर त्यानं पोळी करावे. बरोबर. आणि कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही. लोक नावं ठेवणार, बोलणार, हसणार, चिडणार. शेवटी तुम्हाला कोणासोबत राहायचं आहे? गई दुनिया भाल में. हां, कोणासोबत राहायचं आहे शेवटी? तुझ्या संग. हां, तर मग त्याच्यानं मित्र व्हिडिओतूनही सांगून आली त्या सगळ्यांना की प्लीज सुका. हां, नाही मला कुठं आहे. हो का? आलते का हे बरोबर? हां, नवऱ्याला आयफोन गिफ्ट दिलेला आहे मी आणि त्याला कवर पण आणून दिलेली आहे. आणि भरपूर लोक म्हणते नवऱ्यानं दारी सोडली का, त्याच्यानंतर आता त्याला चांगलं म्हणत आहे, काही दिवसांनी त्याला वाईट म्हणशील. तुमचं बरोबर आहे. कसं आहे, माझं कंटेनच माझा नवरा आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यावर जर मी बोलली नाही, त्याला जर मी घरात घेतली नाही तर तुम्ही मला बघणार नाही आणि तुम्ही मला बघितलं नाही तर माझं घर कसं चालणार, मला पैसे कसे मिळणार. बस हेच उत्तर ऐकायचं होतं ना तुम्हाला, तरी दिलेलं आहे. तर बघा, नवऱ्याला मस्तपैकी आयफोन आज गिफ्ट दिलेला आहे आणि तुम्हाला सर्व कामात मदत करतो. चला तर मी निघालेली आहे बाहेर सामानांचं थोडं. काय मिरवतं का पुऱ्या बाजारात? तिकडून येताना भरू राहील ना इथं. चला आम्ही जात आहोत बाजारात. पूजेचं सामान आणते आणि जाताना पाणी पण घेऊन जायचं आहे. आज दत्त जयंती पण आहे. चला. हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी वेजारी. तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणताही पार्ट मिस करू नका. तर इथं सकाळ झालेली होती. सकाळ झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मी स्वराला टिफिन करून दिला, तिला शाळेत सोडून आली. त्याच्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर स्वराची आंघोळ करून दिली, त्याची तयारी करून दिली, मस्तपैकी त्याला टिफिन वगैरे दिला आणि त्याला सोडवण्यासाठी गणेशजी खाली गेली. त्याच्यानंतर मग मी घर क्लिनिंग म्हणजे मी झाडू मारला तर त्यांनी काय केलं, पोछा मारला. मी गॅस ओटा वगैरे स्वच्छ करेपर्यंत त्यांनी पोछा वगैरे मारला. गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार होता. पहिल्या गुरुवारी माझ्या अडचणीमुळे मी स्वामी सेवा पण केली नाही आणि विशेष म्हणजे तो गुरुवारची पूजा पण मांडणी केली नव्हती. परंतु आज खूप छान योग होता. विशेष म्हणजे स्वामी जे नेहमी माझ्या पाठीशी होती, ते दत्त जयंती होती. दुसरं म्हणजे गुरुवार होता आणि तिसरं म्हणजे आमचं सर्व काही सुरळीत जे झालेलं आहे ते स्वामींच्या आशीर्वादानेच झालेलं आहे. कारण मी नेहमी म्हणत होती, ठेवायचं असेल तर ठेवा, नाही तर माझ्या आयुष्यातून काढण्यास मला मदत करा. तर मी गणेशजीसोबत मार्केटला गेली होती. तिथून मी तूप आणलं, दही आणलं, दूध आणलं. कारण पंचामृतने मला अभिषेकसुद्धा घालायचा होता. तर त्याच्यासाठी पूजेचं सर्व साहित्य आणलेलं आहे. गोमूत्र, त्याच्यानंतर गुलाबजल, हळद, फुलं, अगरबत्ती, धूप अगरबत्ती, राळ, कापूर, जे काही संपलं होतं ते सर्व घेऊन आलेली आहे. आणि सगळ्यात अगोदर मला हळदीचं लेपन करायचं होतं. तर त्याच्यामुळे एका वाटीत मी गुलाबजल, त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे, गोमूत्र घेतलेलं आहे आणि आता मला उंबरठा पूजन करायचं होतं. कारण आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार होता आणि गुरुदत्त जयंती पण होती, त्याच्यामुळे मला करायचे होते. तर कसं आहे, गणेशजीचा मोबाईल खराब झालेला होता आणि त्यांचा मित्राचा ते मोबाईल यूज करत होते. काही दिवसापूर्वी मी आयफोन घेतलेला होता, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. परंतु तो आयफोन माझ्या काही कामाचा नाही, कारण त्याच्यात ना ओरिजिनल चेहरे दिसतात आणि मला फिल्टरची सवय आहे. त्याच्यामुळे तो घरात मोबाईल पडलेलाच होता. त्याच्यामुळे मी म्हटलं त्यांना घेऊन जावा. आणि तसंही नेहमी गणेशजीला मोबाईल मीच घेऊन देत असतो आणि जसं मला अपेक्षा होती तसं सध्या तरी ते वागत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते काहीतरी सुधारणा त्यांच्यात झालेली आहे. सगळ्यात अगोदर मी उंबरठा पूजन केलं आणि उंबरठा पूजन झाल्यानंतर मला स्वामींची सेवा करायची होती, म्हणून मी स्वामींना मस्तपैकी पंचामृताने स्नान घातलेलं आहे, म्हणजे अभिषेक केलेला आहे. अभिषेकमध्ये मी हळद, त्याच्यानंतर दूध, दही, साखर आणि आपलं काय म्हणतात हे मध घेतलं होतं. अशा पद्धतीने मी सगळ्यात अगोदर हळद टाकली, नंतर त्याच्यानंतर मध टाकलं, दूध, दही, साखर, पंचामृताने स्वामींचं मस्तपैकी अभिषेक केला. नंतर स्वामी सेवा केली आणि स्वामी सेवानंतर मला गुरुवारची मांडणीसुद्धा करायची होती.
तर भरपूर जण म्हणतात तुझ्या नवऱ्याने दारू सोडली का असं तसं. तर माझ्यासमोर तरी ते पेत नाही आणि मागं पण जितक्या वेळा कॉलवर झालं तेवढ्या वेळेस तरी ते मला पिताना दिसले नाही. कारण जे रिअल आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. खोटं मी काही आधीपासून बोलत नाही, आत्ताही बोलत नाही. आत्ता जर तो व्यक्ती चांगला वागत आहे तर मी तुम्हाला चांगलंच सांगणार आहे आणि जर तो वाईट वागला तरी मी तुम्हाला यावेळेस सांगणार नाही आहे. ह्या मी तुमचा गैरसमज आधीच दूर करून देते. कारण आता मला भांडण वगैरे काहीच करायचं नाही. माझं सर्व व्यवस्थित झालेलं आहे. आधी आमचे वादविवाद कशामुळे होत होते? पैशांमुळे, की सर्व काही मला एकटीलाच करावं लागत होते. ते मदत अजिबात नव्हते करत. परंतु आता मी सगळ्यांचं एकटी करू शकते एवढं तर मी कमावत आहे. म्हणजे जर तो नवरा पण मी घरी बसून त्याने खाल्लं तर त्यालासुद्धा मी म्हणजे पोसू शकते असं मला डायरेक्टली तुम्हाला सांगायचं आहे. परंतु मी तसं काहीही करणार नाही आहे. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, की मी असे पैसे कमावते. मला एका प्रमोशनचे एवढे पैसे मिळतात. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा कमावा, काहीतरी मुलांसाठी करून दाखवा. कारण तुम्ही जर काही केलं तर मुलं तुमची इज्जत करतील, नाही तर ते तुमची इज्जत अजिबात करणार नाही. तर त्यांनीसुद्धा मला प्रॉमिस केलेलं आहे, की मला जोतही 24,000-24,000 की 25,000 पर्यंत आसपास सिक्युरिटी गार्ड आहेत ते. तर त्यांना काय ते गाड्या वगैरे काढून द्यावं लागतात. तर त्याचं पेमेंट येतं तर त्याच्यातले 15,000 ते दर महिन्याला मला देण्याचे त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे. तर माझी स्वामी सेवा झाली, अभिषेक वगैरे झालेला आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर मी गुरुवारची मांडणी केली आणि सर्व काही आणलं होतं मी आणि जी आपली गुरुवारची पोथी असते ना, ती आणायलाच विसरली होती. मग मला म्हटलं आता काय करायचं, कसं करायचं? तर मग मी काय केलं, म्हणजे मांडणी वगैरे करून घेतली आणि सगळ्यात अगोदर स्वराला शिंगोळे भरपूर आवडतात, तर तिच्यासाठी मी शिंगोळे केलेले आहे, स्वरा आणि स्वरासाठी. आणि गणेशजी आणि माझ्यासाठी मी उसळ केलेली आहे. तर त्याच्यामुळं माझं आधीपासून एकच म्हणणं होतं, की नवरा बायको जसं बायको घराला, संसाराला हातभार लावते, तसं नवऱ्याने सुद्धा बायकोच्या एकट्याच्या जीवाने बघायचं, तर तिला प्रत्येक कामात मदत करायची. हॅलो फ्रेंड्स, तर आता माझं सर्व आटोपलेलं आहे. पूजा बघू शकता तुम्ही माझी, ही आहे माझी आजची गुरुवारची पूजा आणि कंटिन्यू सकाळपासून ते मला प्रत्येक कामात मदत करतच होते. पूजा मांडणीसाठी सुद्धा त्यांनी मला भरपूर मदत केली. आणि आता स्वराच्या शाळा सुटल्याचा वेळ झालेला होता, तिला आणायचं होतं, तर मी निघतच होती, तर ते बोलले की तू जेवण बनव आणि मी तिला घेऊन येतो. ते हे बघू शकता, स्वरासाठी शिंगोड केले, आमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी केलेली आहे. तर कसं आहे ना, खूप थकत होती मी कामं करू म्हणजे इकडं प्रमोशन करा, इकडे हे करा, इकडं ते करा, म्हणजे माझंच मला स्वतःला वेळ नव्हता भेटत. परंतु आता बघा मी सकाळी उठली, मला काही व्हिडिओ अर्जंट प्रमोशनचे द्यायचे होते, तर मी ते करत म्हणजे सकाळी स्वराला मी शाळेत नेऊन घातलं. त्याच्यानंतर गणेशजीने स्वराची तयारी करायला मदत केली आणि त्याला खाली आले का हां काय तिची शाळा हां दिसलीच नाही मला कुठं आहे ते. हो का, आलते का हे बरोबर? अरे हा मी का आज आहे का पहिल्यांदा उघडून दे. प्रसाद कुठून आणला? आमच्या पुढं मंदिर नाही का, आमच्या शाळेपुढं भैरवनाथचं, तिथे स्वामींचा कार्यक्रम होता. मला दे ना, मला दे. चला उठा बरं. अयोध्येवरचा आहे आणि घेतलाय. तर स्वराची शाळा सुटली होती, तिचा एक्स्ट्रा क्लास पण होता. मग मी स्वयंपाक करत होती, मग यांना म्हटलं तिला घेऊन या, तोपर्यंत माझे कामं आटोपतात. तर ते तर माझे कामं आटोपलेली आहे. आता स्वरा मुलं करतील जेवण आणि आम्ही करू फराळाचं. स्वरा चला हातपाय धुई, चला हातपाय धुईन, चला जेवण करायला बसा. चलो. ते आणि साहेब मालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर माझ्यावर सुरुवात करतील. तुला त्या कशा भेटेल, तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला, ती संतापून नेहमी भांडणं होत. 3-4 दिवसासाठीच का होईना ते घरी होते, तर त्यांची कामात मला भरपूर मदत झाली. आणि एक रिअली मनापासून सांगते की त्यांच्याच मला काही ना काही चेंजेस दिसत आहे. म्हणजे खूप चेंजेस दिसत आहे. जसं आधी ते प्रत्येक गोष्ट करताना लोकांचा विचार करत होते, व्हिडिओ काढले तर माझे मित्र काय म्हणतील, लोक काय म्हणतील, हा विचार ते आधी करत होते. परंतु आता तसं काहीच राहिलं नाही. झाली का पूजा विजया? नाही, तुम्ही केली का? मग साडी तर एक नंबर दिसू राहिली. साडी मग चांगलीच आहे. पहा ना किती मस्त साडीले गोंडे, पहा किती मस्त आहे. किती घेतली? 2-3 हजारची? 2-3 हजाराची साडी घालणारी बहिणी हो मी. फक्त 446 रुपयाची साडी आणि प्युअर जॉर्जेटची आहे. पण पूर्ण साडीवर हे पहा बारात आहे, हाती घोडे सगळं आहे. पहा साडी बघा किती सुंदर आहे.
बघा हाती घोडे आहे सर्व या साडीवर आणि एक नंबर साडी आहे फक्त 446 रुपयाची आहे. कशी दिसते मस्त. है ना. एक आणि याच्यावर मला असं रेड आणि ग्रीन कलरचं ब्लाऊज देणार आहे. हे मी माझ्याजवळच वेअर केलेलं आहे. आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर 446 रुपयात नक्कीच खरेदी करा. कॉमेंट बॉक्समध्ये PPDM लिंक काही पण टाईप करा, मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे. आणि फेसबुकला जर बघत असाल तर कमेंट बॉक्स चेक करा किंवा ही रील मला शेअर करा. लिंक डायरेक्ट तुमच्या इनबॉक्सला येऊन जाणार. बाय. उलट बिनधास्तपणे ते माझ्यासोबत व्हिडिओ काढतात आणि डान्स पण करतात आणि तोच मला बदल त्यांच्यामध्ये पाहिजे होता की ज्या कामाने आपलं पोट चालते त्या कामाला लाजायचं नाही. आणि आम्हाला तसं तर अक्कलकोटलाच जायचं होतं, परंतु स्वराना स्कॉलरशिपच्या एक्झामला बसलेली आहे, त्याच्यामुळे तिचा क्लास डुबून मला जाणे योग्य वाटले नाही आणि कदाचित स्वामींची पण इच्छा नाही की आम्ही आत्ताच यायचं. म्हणून आमच्या घराजवळ एक सूर्योदय अनाथ आश्रम आहे, जिथं वयोवृद्ध महिला आहेत, आजी आई आहेत, त्यासोबतच म्हणजे डे केअर पण आहे म्हाताऱ्या लोकांसाठी ते. तर ह्या छायाताई भगत आहे आणि यांनी अचानकपणे मला कॉन्टॅक्ट केला की स्वामींची आरतीसाठी दोघं पण संध्याकाळी या. आणि खरंच स्वामींची आरती भेटणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ते पण दत्त जयंतीच्या दिवशी आणि अशा ठिकाणी जिथं गरजू महिला आहेत, जिथं आजी आजोबा आहेत, अशांसोबत तिथं म्हणजे एक प्रकारे स्वामी सेवाच करायला भेटली असं मला वाटते. तर संध्याकाळी त्या ताईचा कॉल आला आणि मी त्यांना नाही हो न म्हणता लगेच आम्ही तयारी केली. स्वराज आणि गणेशजीला घेऊन आम्ही तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिले छायाताई भगत यांच्याशी मी भेट केली, बोलणं वगैरे केलं की ते NGO कसं चालवतात, काय चालवतात, आरती वगैरे केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला जे ते चालवतात ट्रस्ट, त्या रूम कशी आहेत, बेड व्यवस्था कशी आहे, ते कसं चालवतात याची संपूर्ण त्यांनी मला माहिती दिली. आणि तेच ते मला इथं दाखवत होत्या की हे आमचं म्हणजे डे केअर आहे, आम्ही अशा गरजू महिलांना इथं ठेवतो, अशा पद्धतीने चालवतो. एवढंच नाही तर बाहेर मस्तपैकी स्वामींचं मंदिर आहे, छोटीशी मूर्ती आहे, जेणेकरून सर्वांना करमलं पाहिजे. आणि इथंच मी आता माझ्या सासूबाईच्या नावाने अन्नदान आणि या महिलांना गरजू वस्तू देणार आहे. आणि यांच्या चेहऱ्यावर बघून कळतं की खरंच या आयुष्यात किती दुःख आहे. हा दिवस कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. आपल्या पोटचा गोळा आपण लहानाचा मोठा करतो आणि तोच पोटचा गोळा आपल्याला अनाथ आश्रम दाखवतो. किती वाईट वाटत असेल त्या महिलेला, तुम्हीच सांगा. म्हातारी होईपर्यंत तुमच्यासारखी हाऊस करणार असंच पाहिजे लयच नाही मला स्वतः कर या असलं तर मला हा? 4 वर्ष होऊन गेले की होऊन गेली पण जाऊ द्या याय ना आपले एवढे येऊ मध्ये साडीवाले इथंच आहे. साडी नेसतात तुम्ही कसं येणार म्हणजे 90 प्लस आणि रोज त्या गाऊन घालतात, पण त्यापूर्वी 90 नेसायच्या. मग कधीतरी सणवार असला की 90 नेसतात. नववारी छान वाटते. हो हो छान घातली. दागिने पण एवढे घातले. बापरे बघा दागिने. वाव. ठीक आहे. साडी घेतलेली साडी घेतलं मला बापरे. आहे ना. दिवाळीत घेतले दिवाळीला. पहिल्या दिवाळीत घेतले. पहिल्या दिवाळीला. सगळी हौस झाली पाहिजे. बाईला हौस हवीच असते आणि ती का नाही करायची. इथं अशी व्यवस्था आहे. एका रूम मध्ये 2 म्हणजे जिथे जिथे जसे बेड बसले तसे आम्ही एका तर खूप छान सूर्योदय हे आश्रम आहे आणि मला ते प्रचंड आवडलं होतं. आणि हे ना त्यांनी म्हणजे एक सोसायटी आहे, तर तिथं त्यांनी 4 ते 5 फ्लॅट घेतलेले आहे. आधी एका आजीपासून सुरुवात केली होती, परंतु आज 25 ते 26 म्हणजे आजी आजोबा आहेत आणि खूप छान त्यांनी सजवलं होतं. बसायची व्यवस्था होती, इकडल्या साईडने आजी होत्या तर तिकडल्या साईडने आजोबा वगैरे होते आणि त्या मला सर्व माहिती देत होत्या. आणि एवढं पण त्यांनी सांगितलं की तू स्वतःला एकटी नको समजू, जेव्हा कधी तुला अपसेट वाटेल, असं करमणार नाही, तेव्हा तुला आमच्याकडे ये, आपण नक्कीच इथं म्हणजे भेट सर्वांना. आणि मी तर आता ठरवलेलं आहे, कारण माझ्या घरापासून हे एकदम जवळ आहे 10 मिनिटाच्या अंतरावर, तर त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे की जेव्हा कधी मला असं उदास वाटेल, काहीतरी हरवल्यासारखं वाटेल, तेव्हा या लोकांकडे जायचं, म्हणजे आपल्याला समजणार की या जगात किती दुःख आहे. आणि इथं लिहिलेलं होतं की तुम्ही आम्हाला भेटायला आले, चांगली गोष्ट आहे, परंतु आम्ही इथं कसं आलो, काय आलो, आमच्या मागचं आम्हाला काहीही विचारू नका. ते वाचून मला प्रचंड आनंद झाला की खरंच एखाद्याला दुःख असेल ना, तर त्याचीवरची साल काढून अर्थ नाही आहे. त्या सालीला जर तुम्हाला मलम लावता आला असेल ना, तर नक्कीच लावा, परंतु कोणाच्या दुःखावर मीठ कधीच सोडू नये. आणि ते शब्द मला खूप छान वाटले आणि मनाला भिडले. तर हा स्पेस खूप सुंदर होता. तो ताईंनी मला दाखवला की यांना जर बोर वाटलं तर ते बाहेर गॅलरीत जाऊन सुद्धा बसतात. अशी आजूबाजूची बसायची व्यवस्था होती आणि TV ची सुद्धा व्यवस्था होती. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांसोबत फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे क्लिक केले आणि तिथून
निघालो. मग नंतर गेलो आम्ही मोबाईल शॉपीमध्ये. तुम्ही बघू शकता हा तो आयफोन आहे जो मी गणेशजीला गिफ्ट म्हणून दिलेला आहे. आता हा आयफोन राहणार गणेशजीकडे, तो माझ्याकडे राहणार नाही आणि मस्तपैकी त्यांना कवर पण घेऊन दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहो घरी. येताना भाजीपाला वगैरे घेऊन आलेलो आहो. रात्रीचे 10 वाजले होते, परंतु माझे काही प्रमोशनचे कामं संपत नाही आणि गणेशजीमुळे माझे प्रमोशनचे व्हिडिओ पण फटाफट होत आहे, कारण की ते मला हेल्प करत आहे प्रमोशनमध्ये. हॅलो फ्रेंड्स, जस्ट आम्ही घरी आलेलो आहो. आल्या सगळ्यात अगोदर मी जी साडी सकाळी वेअर केलेली होती ती काढून ठेवली आणि लगेच हा ड्रेसचा व्हिडिओ मी करायला घेतलेला आहे शूट. बघा खूप छान ड्रेस आहे. मी तुम्हाला उभी क्लिप बाजूला लावणार आहे, कारण आता नेहमी शूट घेणं काही माझं होत नाही. तर आता स्वयंपाक पण करायचा आहे, त्यांना भाजीपाला वगैरे आणलेला आहे आणि ह्या गराळा आवरायचा आहे बाकी. तर आता स्वयंपाक जे 10 वाजलेले आहे. स्वराज तर झोपलेला आहे येतानाच आणि स्वरा जेवण करून इथं अभ्यास करत आहे. करत आहे का ग अभ्यास? तिथं कशाला बसली अभ्यासाला? आणि गणेशजीला म्हटलं मदत करू लागा मला थोडीशी, तर त्यांना शेंगांचे दाणे काढायला बसवलेलं आहे. मग गणेशजी सबसे बुरी काय सबसे बडा रोग काय क्या कहेंगे लोग, गेला ना तुमचा तो रोग आता? हां, तर ते मला भाजीची तयारी करून देत आहेत. तुम्ही बघू शकता. आता मला ते शेंगा वगैरे सोलून देतात आणि मी चपात्या मी टाकतो. करतो भाजी. हां काय इकडे बघा, मी करतो भाजी. तुम्ही कशाची करता भाजी? हे, पण मला जास्त तिखट नको गणेशजी. मीडियमच करतो. हाँ करा मग पटकन. थैंक यू सो मच. एवढी मोटी इतनी खुशी हो गई है मुझे, अब मैं बता नहीं सकती कि आपने मुझे कितनी बड़ी खुशी दी थी. अशा पद्धतीने मी प्रमोशन व्हिडिओ शूट केला. ते कपडे त्याच रूममध्ये पळू दिले आणि सगळ्यात अगोदर मी इथं आलेली होती. गणेशजीला माहिती होती आणि एवढीच अपेक्षा होती मला त्यांच्याकडून की मी जर कामात असेल समजा माझ्या प्रमोशनच्या, तर त्यांनी तेवढ्यात मला भाजी चिरून देण्याची मदत केली, तर खूप मोठी मदत होते ती. तर इथं शिंगोळे होते, तर स्वराने ते शिंगोळे गरम केले, खाऊन घेतले. स्वराजनी केळी आणि तिथं भात वगैरे खाल्लेला होता, त्याच्यामुळे तो पण लवकर झोपला, कारण माझ्या मुलांना मी लवकर झोपत असते, कारण दोघांची पण सकाळी शाळा असते. तर आता मी इथं चपात्या वगैरे चपात्यांची तयारी करत होती. एका साईडने भाजी पण तयारी करत होती. तर आपल्या त्या तुरीच्या शेंगा असते ना, त्याचे दाणे काढले आणि ते दाणे काढून मला गणेशजीने याच्यामध्ये बारीक वगैरे करून दिले आणि तोपर्यंत मी चपाती आणि भाजी करायला सुरुवात केली. परंतु इथं जे प्रमोशन व्हिडिओ केले होते त्याचा गराळा तुम्ही बघू शकता की किती सारा पडलेला आहे आणि तो मला आवरायचा होता, परंतु मला गुरुवार होता, गणेशजीला पण गुरुवार होता, त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक केला. मस्तपैकी ठेचा, चपात्या, तुरीच्या शेंगांची भाजी आणि माझ्यासाठी एक भाकर टाकलेली आहे, कारण बाजऱ्याचं जे पीठ होतं ना ते एकाच भाकरीचं होतं. गणेशजीला पण भाकरी खायची होती, पण काही उपाय नव्हता, त्याच्यामुळे मी भाकरी वगैरे केल्या. त्याच्यानंतर मस्तपैकी नैवेद्य वगैरे देवीला दाखवला आणि तेच ताट मी जेवण करायला घेतलेलं आहे. भाजी बघा किती मस्त आलेली आहे, एकदम तरतरीत आणि गरम झाली होती, जशी गणेशजीला पाहिजे तशीच. आणि त्यांना कसं पाहिजे कसं नाही हे मला माहिती आणि प्रत्येक बायकोला माहिती असते की आपल्या नवऱ्याला कसं आणि काय आवडते. परंतु भाकर बघून गणेशजीला कसं होत होतं की बाबा एकच भाकर आहे, परंतु माझ्यासमोर त्यांची काही चालत नाही. आणि आज खरंच माझा दिवस खूप छान गेला, म्हणजे खूप छान केला. म्हणजे आले तेव्हापासून सुधारणा आहेत त्यांच्यात. प्रत्येक कामात ते मदत करतात आणि काम करताना कोणत्याही कामात लाजत नाही. आणि एवढीच माझी अपेक्षा होती की जर मी सर्व गणेशजी, करत आहे तर तुम्ही फक्त मला सपोर्ट करा. माझी याच्यावर काहीच अपेक्षा नव्हती. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण तुम्ही गेलं आणि मी केलं, हे आवरीन कोण? आता तू जीव राहिली ती म्हणून थांबलो तुम्ही. मला झोपायचं आहे, 11 वाजले, मला झोप येते, मला काम आहेत. घे मग, उचल. मस्त मोबाईल घेऊन बसले तुम्ही इथं. नंतर मग गणेशजीने खालचं मला सर्व काही आवरून दिल्यानंतर मी शांततेने आधी पाणी पिल्यानंतर सगळी भांडी होती ती घासून ठेवली, कारण सकाळी उठल्या मुलांचा डबा करावा लागतो आणि इथं बेसिकमध्ये आणि भांड्यांचा गराळा दिसला की काही करमत नाही. आणि कसं आहे, जेव्हा माझं जास्त वर्कआउट होते ना, म्हणजे जास्त काम होऊन जाते ना, तेव्हा मग मी भांडी राहू देतो, कारण मला पण आरामाची गरज असते. तर आता सर्व काही आवरून ठेवलेलं आहे मी, म्हणजे तिकडलं गॅस ओटा वगैरे आवरून ठेवला. आणि झोपताना मी मुलांसाठी बदाम बिजू घालत असतो, तर ते मी घालायचं विसरली होती. तर गणेशजीला बोलली 4-5 बदाम घेऊन या, मुलांसाठी भिजू घालते. तर गॅस ओटा क्लीन केला, भांडे वगैरे घासून ठेवली, मुलांसाठी बदाम भिजू घातली. 2 स्वराला, 2 स्वराजला आणि 2 मी खात असते. त्याच्यानंतर मी आलेली आणि मुलं दोन्ही पण झोपली होती. आता मी आलेली आहे या रूममध्ये. मी जे प्रमोशन व्हिडिओ करते ना, तो गराळा माझा इथंच पडलेला असते, ज्वेलरीचा, कपड्याचा, रिटर्नचा, सगळा. तर आज जे काही मी प्रमोशन केलेले होते ना, ते कपडे इथंच पडलेले होते. तर मी येण्याच्या अगोदरच गणेशजीने कामाला सुरुवात केलेली होती. ऑलरेडी त्यांनी
3 ते 4 साड्या घडी करून ठेवलेल्या होते. माझ्या जी ज्वेलरी होती ना, ती मस्तपैकी त्यांनी बॉक्समध्ये ठेवली होती आणि बांगड्या ज्या होत्या ना, त्या अलमारीमध्ये ठेवून दिलेल्या होत्या आणि व्यवस्थितरित्या त्यांनी माझ्या ड्रेसची, साडीची घडी केली, मस्तपैकी पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवली आणि मला हे विचारत होती की ही तुझी आहे की काय? म्हटलं नाही, हे फक्त मी व्हिडिओ शूट करते आणि रिटर्नवाला येतो आणि रिटर्नमध्ये घेऊन जातो, त्याच्यामुळे व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ झाल्या हे आपल्याला पॅकिंग करून ठेवावं लागते आणि रिटर्न घेणारा येतो आणि घेऊन जातो. आणि त्यांना कळलं की आपली बायको न चुकता न थांबता दिवसभर काम करते, हिला वेळच नसतो कोणाकडे लक्ष देण्याचा. चला फ्रेंड्स, अशा पद्धतीने आजचं आमचं डेली रुटीन संपलेलं आहे आणि असा गेला आज आमचा दिवस, म्हणजे गुरुवार. त्याच्यामध्ये आज दत्त जयंती होती, महाराजांचा दिवस होता. वाटलं नव्हतं, आमचं अक्कलकोटलाच जाण्याचं प्लॅनिंग होतं, परंतु स्वरा स्कॉलरशिपच्या एक्झामला बसलेली आहे, त्याच्यामुळे तिचे क्लास पाडून आम्ही जाऊ शकत नाही. तर बघत आहो उद्या किंवा शनिवार म्हणजे फ्रायडे किंवा सॅटर्डेला जाणार आहोत समजा, मग तिचे क्लास पडत नाही, म्हणून आमचं सुरू आहे की शनिवारी किंवा रविवारी जायचं. मग हे सोमवारी जातात त्यांच्या ड्युटीवर. जाता ना की सोडता ड्युटी? नाही हो, पागल झाली लोक पहिलेच म्हणतात. हां अरे या. तर अशा पद्धतीने म्हणून ज्या गोष्टी काय म्हणतो आपण त्याने, ज्या गोष्टी मला पाहिजे होत्या तसे ते करत आहेत. मी जर झाडू मारला तर त्यांनी पोछा मारावे अशी माझी इच्छा आहे. मी जर कपडे धुतले तर त्यांनी वाळू घालावे. जर मी मुलांची तयारी करून देत आहे तर त्यांनी मुलांना खाली सोडावे, बरोबर. त्याच्यानंतर मी जर भाजी करीन तर त्यानं पोळी करावे, बरोबर. आणि कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही. लोक नावं ठेवणार, बोलणार, हसणार, चिडणार. शेवटी तुम्हाला कोणासोबत राहायचं आहे? गई दुनिया भाल में. हां, कोणासोबत राहायचं आहे शेवटी? तुझ्या संग. हां, तर मग त्याच्यानं मित्र व्हिडिओतूनही सांगून आली त्या सगळ्यांना की प्लीज सुखानं संसार करू द्या आम्हाला. आणि तुमच्या मित्रालाही सांगत आहो की तुम्हीसुद्धा त्या माणसाला आता सुखानं संसार करू द्या. नका त्याला फोन बिनं करत जाऊ, नका त्याला डिस्टर्ब करत जाऊ. तुम्हाला म्हणजे बोलायचं आहे तर बोला, मी असं नाही म्हणत, परंतु कसं आहे आधीच तर तो बिचारा माणसाला ते कोणाचा सपोर्ट नाही आहे काय? कोणाचा मायाशिवाय त्या माणसाला कोणाचा सपोर्ट नाही आहे, बरोबर ना. तर एखाद्याचा संसार जर सुरळीत होत असेल तर होऊ द्या. बाकीच्यांनाही माझी विनंती आहे की नका त्यांना बे आता कॉल बिल करत नका जात जाऊ, त्याच्या दूर राहा. जरा बालांकडे त्यांना लक्ष देऊ द्या, बरोबर ना. तर कोणाची कॉल येत आहे, कोणाचं काही? हां, तेच सांगत आहो. तर कसं वाटलं आजचा दिवस कसा गेला? हां, मस्त, ठीक आहे. तर चला, आज माझे प्रमोशन व्हिडिओ वगैरे होते, शूट वगैरे करून घेतले आणि आज मस्त अनपेक्षितही नव्हतं, परंतु आज स्वामींची आरती पण सोबत करायचा चान्स भेटला. अक्कलकोटला जरी जायचा योग नाही आला, परंतु स्वामींची आरती कुठंतरी सोबत केली. आणि त्याच बारण्याने एक आश्रम भेटलं, तिथं म्हाताऱ्या आजींना भेटलो. आता तिथं सासूबाईचं नावाने मला अन्नदान करायचं आहे, ते मी लवकरच करणार आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा, आमची व्हिडिओ बघत राहा.